नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोंबडीच्या लहान पिल्लांची काळजी कशी घ्यावी या बाबतीत A to Z माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा. तुम्हाला खूप उपयुक्त अशी माहिती नक्कीच मिळेल. तर पहा मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या शेडवर पहिल्याच दिवशी पिल्ले आणणार असतो, आपण त्या अगोदरच आपलं शेड हे चांगल्या पद्धतीने डिसइन्फेक्ट करा, म्हणजेच त्याचं चांगलं निर्जंतुकीकरण करा. त्याचप्रमाणे मित्रांनो, पिल्लं ही आपल्या शेडवर येण्या अगोदरच आपण ब्रूडिंगची अतिशय प्रॉपर व्यवस्था करणं गरजेचं असतं. मित्रांनो, त्यांना पहिल्या सेकंदापासून आपण टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं असतं, त्यांचं ब्रूडिंग करणं गरजेचं असतं. पहिल्या वीकमध्ये आपण पिल्लांना 34° ते 35° सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर द्यायचं असतं. मित्रांनो, तुम्ही ब्रूडिंग जितक्या चांगल्या पद्धतीने कराल तितकंच तुमच्या पिल्लांची वाढ ही अतिशय चांगली होईल. पहिले 5 दिवस पिल्लांच्या खाली आपण पेपर टाकणं गरजेचं असतं, न्यूजपेपर वगैरे. आणि मित्रांनो, 5 दिवसांनंतर त्याच्या खाली तूष टाकावे लागते. आणि म्हणून आपण पहिलेच अगोदरच खाली तूष टाकून ठेवा. त्याच्यानंतर त्याच्यावरती 5 पेपर टाकून ठेवा. आणि मग आपण काय करू शकतो, दररोज वरचा जो एक पेपर असतो ज्याच्यावर पिल्लांनी घाण केलेली आहे, दररोज एक पेपर काढायचा आणि जेणेकरून त्याच्या खाली एक नवीन फ्रेश पेपर राहील. मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी जेवढी स्वच्छता मेंटेन कराल तितकाच रोग तुमच्या पिल्लांपासून लांब राहील. त्याचप्रमाणे मित्रांनो, पिल्लं आपण ज्या ठिकाणी ठेवतो तिथं आपण चिक्स गार्ड लावणं गरजेचं असतं. जर का तुम्ही प्रॉपर चिक्स गार्ड लावले नाहीत तर पिल्लं ही थोडंफार टेम्परेचर कमी झाल्यानंतर एकमेकांवर गोळा होतात, एकमेकांवर बसतात आणि त्यामुळे मोर्टॅलिटी होऊ शकते. तर पहिली गोष्ट, टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन करा 34° ते 35°पर्यंत पहिल्या आठवड्यात. आणि चिक्स गार्डमुळे त्यांना असा एक कोना किंवा कोपरा राहत नाही, म्हणून ते कोपऱ्यात जात नाही. मित्रांनो, टेम्परेचर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जर का टेम्परेचर कमी झालं तर पिल्लं एकमेकांजवळ येतात किंवा एकमेकांवर बसतात आणि आपोआपच खालची पिल्लं ही दाबल्या गेल्यामुळे मरू शकतात. आणि म्हणून टेम्परेचरकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, त्यांना पाण्यासाठी प्रॉपर ड्रिंकर ठेवा. खाद्यासाठी तुम्ही थोडंफार काहीतरी जुगाड केला, प्लेट्स वगैरे किंवा खाली टाकलं सुरुवातीला, काही हरकत नाही. परंतु पाण्यासाठी तुम्ही जर का एखादा डबा किंवा प्लेट्स असं काही ठेवलं तर पक्षी त्याच्यामध्ये पडू शकतो, ओला होऊन मरू शकतो किंवा बुडून मरू शकतो. म्हणून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी प्रॉपर ड्रिंकर पॉट ठेवणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, पक्षी आपल्याकडे जेव्हा पहिल्या दिवशी येतो त्याला बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी मॅरेक्स व्हॅक्सिन दिलेली असेल तर नो प्रॉब्लेम मित्रांनो. परंतु जर का दिलेली नसेल तर ती आपण स्वतः द्या, कारण की वॅक्सिन खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, पक्षी आपल्या शेडवर जेव्हा येतो तेव्हा तो सुरुवातीला स्ट्रेसमध्ये असतो आणि त्याचा स्ट्रेस थोडा कमी करण्यासाठी त्याला थोडा वेळ रिलॅक्स खेळू द्या, बसू द्या, रेस्ट करू द्या. आणि साधारणतः 1-2 तासानंतर त्याला थोडं गुळाचं पाणी ठेवा. गुळाचं पाणी ठेवल्यानंतर त्याचा स्ट्रेस अजून थोडा कमी होत असतो. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पक्षी लहान असतो सुरुवातीचे 15 दिवस खूप इम्पॉर्टंट असतात. त्याला तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं खाद्य द्या ज्यामध्ये भरपूर प्रोटीन असेल. मित्रांनो, चांगल्या कंपनीचं प्रीस्टार्टर फीड जर दिलं तर पक्ष्यांची ग्रोथ ही चांगली होत असते. त्याचप्रमाणे मित्रांनो, पक्ष्यांना कमीत कमी स्पर्श करा. खूपच गरज असेल तरच पक्ष्यांना स्पर्श करा, कारण नसताना पक्ष्यांना स्पर्श करू नका.
आपल्या शेडमध्ये पक्ष्यांसाठी स्ट्रेस फ्री वातावरण ठेवा, जेणेकरून पक्षी हेल्दी राहील, हॅप्पी राहील आणि त्याची चांगली ग्रोथ होईल. मित्रांनो, आपल्या शेडमध्ये साप, मुंगूस, मांजर, कुत्रा येणार नाहीत याची काळजी घ्या. कारण की थोडीशी जरी जागा मिळाली तरी देखील अशा प्रकारचे प्राणी जर मध्ये घुसले तर आपल्या पक्ष्यांसाठी खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, शेडमध्ये प्रॉपर व्हेंटिलेशनची सोय असायला हवी. हवा ही खेळती असायला हवी. जर आपल्या शेडमध्ये अमोनिया गॅस हा जास्त प्रमाणात निर्माण झाला तर मित्रांनो रोगराईची भीती असते. म्हणून आपल्या शेडमध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन होणं गरजेचं आहे. अमोनिया वायू हा जास्त निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट अजून, आपल्या शेडवर आपण अगोदरच टेम्परेचर मीटर आणून ठेवा, जेणेकरून आपल्याला कळतं की आपल्या शेडचं ज्या ठिकाणी आपण पिल्लं ठेवलेले आहेत त्या ठिकाणी टेम्परेचर किती आहे ते आपल्याला कळतं. तुम्ही अंदाजे जर कधी करत असाल तर कदाचित तुमचं गेस चुकू शकतो. त्यापेक्षा प्रॉपर टेम्परेचर मीटर ठेवणं अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, पक्षी आपल्या शेडवर आल्यानंतर आपल्या शेडवर ज्या व्यक्तींची गरज नाही त्यांना येऊ देऊ नका. बायोसिक्युरिटीचं अतिशय तंतोतंत पालन करा. मित्रांनो, बायोसिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे. जर का चुकून आपल्या शेडवर एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आला तर आपल्या शेडवरील पक्षी हे धोक्यात येऊ शकतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, पिल्लांना फीड व्यतिरिक्त मल्टीव्हिटॅमिन द्या, कॅल्शियम द्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांचं पहिल्या दिवसापासून तर पूर्ण 15 दिवसापर्यंत किंवा महिनाभराचं एक शेड्यूल अगोदरच तयार ठेवा. कोणत्या दिवशी आपण कुठल्या प्रकारचं मेडिसिन द्यायला हवं. त्याचप्रमाणे मित्रांनो, पक्ष्यांना शुद्ध पाणी द्या. त्यात वॉटर सॅनिटायझर टाका. कारण की पाणी अतिशय महत्त्वाचं असतं मित्रांनो. जर का पाण्यामधून एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आला तरी देखील पक्ष्यांना धोका निर्माण होत असतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, सपोज आपण आपल्या शेडवर शक्यतो लाईट्सद्वारे ब्रूडिंग करत असतो. परंतु जर का आपल्या शेडवरील वीज पुरवठा खंडित झाला, लाईट गेली तर मित्रांनो टेम्परेचर मेंटेन करणं अतिशय कठीण होत असतं. अशा वेळेला आपण पर्यायी व्यवस्था करून ठेवणे गरजेचं असतं. ऐनवेळेस आपली धावपळ होऊ शकते आणि ती व्हायला नको म्हणून अगोदरच आपण पर्यायी व्यवस्था करणं अतिशय गरजेचं असतं मित्रांनो. काही लोक लाकूड किंवा लाकडाचा भुसा जाळून आपल्या शेडमधील टेम्परेचर हे मेंटेन करत असतात. तर काही लोक गॅस ब्रूडर आणून आपल्या शेडमधील टेम्परेचर हे मेंटेन करत असतात. तर मित्रांनो, आपल्याला जसं शक्य होईल तसं करा, परंतु शेडमधील टेम्परेचर हे 24 तास मेंटेन करणं अतिशय गरजेचं असतं. मित्रांनो, पक्षी 7 दिवसाचा झाल्यानंतर त्याला 7व्या दिवशी लासोटा ही वॅक्सिन करा. 14व्या दिवशी त्याला गंभोरूची वॅक्सिन करा. पुन्हा 21व्या दिवशी तुम्ही लासोटा बूस्टर द्या. अशा पद्धतीने त्याचं महिन्याभराचं जे काही वॅक्सिनचे शेड्यूल आहे ते प्रॉपरली मेंटेन करा. वॅक्सिन स्किप करू नका मित्रांनो. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, दर आठवड्याला शेडचं जे काही तापमान आहे, टेम्परेचर, ते 2-2 अंशने कमी करत राहा. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या पिल्लांची काळजी घ्या. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला म्हणून तुमचे मनपूर्वक आभार मित्रांनो. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.